गावी आल्यापासून ना आपले व्हिडिओ टायमिंगवर येतच नाहीये. त्याचं कारण म्हणजे ना गावी आलो की आमचं आजारपणच चालू असतं. इथून पुढे ना आपले टायमिंगवर व्हिडिओ येतील असा मी प्रयत्न करेन. तर पप्पांचं ना इकडे संध्याकाळच्या टायमिंगला पाणी मारायचं काम चालू होतं. आता आमचं गावाकडे घर बांधायचं चालू आहे हे तर तुम्हाला माहितच आहे. आयुष्यात माणसाचं काय स्वप्न असेल तर ते आपलं घर व्हावं आणि आमच्या स्वप्नातलं घर सुद्धा ना साकार होते. लवकरच ते पूर्ण सुद्धा होईल. पप्पांचं इकडे पाणी मारायचं काम चालू होतं. म्हटलं चला आपण सुद्धा ना एक घराकडे फेरफटका मारून येऊ. गावी आल्यावर ना आईनी शेतामध्ये भरपूर काही लावले तर त्याच्यामध्ये गवारीची शेंग सुद्धा लावली होती. संध्याकाळच्या भाजीसाठी नाही तर आईंची गवारीची शेंग निवडायचं काम चालू होतं आणि भाऊजींचं ना आंब्याचं लोणचं बनवायसाठी ना आंब्याच्या फोडी बनवायचं चालू होतं. जुन्या काळातील माणसं ना अशी पोटमाळा बनवून घ्यायचे जेणेकरून कांदा लसूण किंवा इतर कोणतंही साहित्य ना किंवा धान्य आपल्याला ना असं स्टोअर करून ठेवता येईल. तुमच्याकडे सुद्धा असा जुना पोटमाळा असेल ना तर कमेंट करून मला नक्की सांगा. आंबा तर आमचा इतका फेवरेट झालाय ना की दिवसातून एक खाल्ल्याशिवाय आमचा दिवस काय जात नाही. संध्याकाळच्या टायमिंगला ना आईंचं इथं लोणच्याचं काम चालू होतं. आता लोणचं बनवायचं म्हणून ना आंब्याच्या फोडीना हळद आणि मीठ लावून ठेवायचं काम चालू होतं. नंतर 6च्या दरम्यान ना इतकं छान वातावरण झालं होतं आणि अशा वातावरणात आम्ही गेलो होतो थोडं मॉलला, कारण थोडंफार ना किराणाचं सामान घ्यायचं होतं आणि माझं मात्र ना इथं नको त्या गोष्टी बघणं चालू होतं. म्हटलं चला उगाच वेळ करायला नको, कारण नित्याला ना घरीच ठेवलं होतं. लागणारं सगळं सामान वगैरे घेतलं आणि येता येता घरच्यांसाठी गरमागरम भजी सुद्धा घेतले. नित्याला घरी ठेवल्यामुळे मला आलं होतं टेन्शन की ही राहते की नाही, पण हिचं मात्र ना निवांत वाळूमध्ये खेळायचं काम चालू होतं. हिला मम्मा कुठे गेले याचा काही फरक पडत नव्हता. असो, चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.